हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर आज ना मी निघालेले आहे पंढरपूरला. तर कशासाठी निघालेले आहे तुम्हाला पुढे समजेलच, त्यासाठी ना व्हिडिओ कंटिन्यू करा. तर चला, माझं इथे ना मी रेडी वगैरे झालेले आहे आणि शौर्य अहो दोघंही रेडी झालेले आहेत. आणि चला आता मी ना जे काही काय आता चार्ज वगैरे राहिलेला आहे मोबाईलचा तो वगैरे घेते आणि तुम्हाला भेटते. तर खूप छान असा हा आजचा व्हिडिओ असणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. तरी ते आम्ही सर्वजण रेडी वगैरे झालो, शौर्य आणि मी आहो. आणि आता काही चहा वगैरे घेतला नाही बरं का. शौर्य पण घेतला नाही आणि मी पण घेतले नाही आहे, कारण उशिरा झालता आंघोळ वगैरे करून रेडी व्हायला. तर नाही म्हटलं तरी आम्हाला 10:30-11 वाजेपर्यंत पोहोचच आहे. म्हणून आम्ही त्यांना 8 वाजलेत बरं का आत्ता जस्ट. तर आम्ही आता निघालेलो आहे तर पंढरपूरला. तर चला, छान असा आजचा व्हिडिओ आहे. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय. आता ना आम्ही जवळपास ना इथे आलेलो आहे, की आणखीन पुढे आहे बरं का. तर म्हटलं आता चला थोडासा बाईकवरती काही जास्तीचं शूट घ्यायचं होत नाही आहे. तर शौर्य पुढे बसलेला आहे आणि मी गिफ्ट्स वगैरे घेतलेले आहेत. तर तुम्हाला ना आजचा व्हिडिओ खूप असा खास असणार आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का. तर इथे बघा तुम्ही मला दाखवते, मी डिरेक्टली आता पंढरपुरात येऊन पोचलेले आहे. तर इथे बघा तुम्हाला चंद्रभागा नदीचं इथे मी थोडंसं सीन घेतलेलं आहे बरं का. आणि इथे बघा चंद्रभागा नदी आणि खूप छान असे ना नदी आहे. तर तुम्हाला ना इथे पुंडलिकाचं मंदिर पण दाखवते मी. इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल, कारण बाईकवरती जाताना थोडासा स्पीडली असा ना हा व्हिडिओ झालेला आहे बरं का. तर छान येते ना अशी चंद्रभागा ही नदी आणि पांडुरंगाचं दर्शन वगैरे इथूनच आम्ही नमस्कार वगैरे केला. तर इथे बघा जवळपास इथे आम्ही ना अर्बन बँकेच्या पुढे पण आलो. तिथून आल्यानंतर इथे छान अशी शिवाजी महाराजांचे परवाच ना शिवजयंती होती शिवाजी महाराजांची. तर छान असे ना रस्त्याच्या साईडने वगैरे ना शिवजयंतीचे पुतळे वगैरे होते आणि छान वाटलं. तर इथे बघा आम्ही पंढरपुरात येऊन पोचलेलो आहे. सगळीकडे अशी छान अशी वारकऱ्यांची मूर्त्या वगैरे होत्या, छान वाटलं. आणि आता ना इथून ना एक 3-4 किलोमीटर अंतरावरती आहे बरं का मामाचं घर. तर इथे ना आम्ही फळं घ्यायला थांबलेलो आहे. तर भाचीला फळे आवडतात ना, तर त्यासाठी ना तिला चिक्कू आणि केळी आवडतात जास्त, म्हणून त्यानं मी चिक्कू आणि केळी घेतलेलं आहे. तर शौर्यला एक टेस्टला दिलते बरं का ते काका, की चिक्कू कसा आहे टेस्ट कर म्हणून दिलते. आणि गोड होतं, शौर्यला आवडलं. मग इथे आम्ही चिक्कू आणि केळी दोन्हीही घेतलो आणि आता आम्ही निघालेलो आहे घरी. तर चला, आज बराच वेळ आज ना इथे जाणार आहे. सकाळी आता आम्ही निघालो होतो आणि सायंकाळी रिटर्न आम्हाला परत जायचं आहे आपल्या सोलापुरी. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय. तर आम्ही आता ना जस्ट ना फायनली इथे येऊन पोहोचलेलो आहे पंढरपुरात. मग मी इथे आल्यानंतर चेंजेस वगैरे झाले आणि येईपर्यंत छान अशी नाही ती पूजा वगैरे मांडली होती आणि याचा मी शॉर्ट व्हिडिओ पण तुमच्याशी शेअर केलेला आहे. तर इथे बघा छान इथे मी नमस्कार वगैरे केलं, होम हवनला इथे छान अशी पूजा केली बरं का. तर 2 मामांच्या इथं ना 2 मामांची घराची वास्तुशांती होती. तर इथे आम्ही आल्यानंतर आमच्या गप्पा-टप्पा छान झाल्या आणि घरी थोडंसं पाहिलं फिरून वगैरे. तर काही जास्तीचं शूट करता आलं नाही बरं का घराचा. जमेल तेवढाच मी इथे शूट केलेला आहे. ही आहे श्रावणी ताईची मुलगी. तर छान असं ना होम हवनची पूजा वगैरे झाली. इथे आम्ही सर्व बहिणी वगैरे आलतो आणि मावशी वगैरे होत्या ना, सर्वांशी आमच्या गप्पा-टप्पा वगैरे रंगल्या होत्या. कारण खूप दिवसांनी आल्यानंतर ना असं छान वाटतं बरं का, सगळे एकत्रित भेटल्यानंतर आणि आनंदही तेवढाच होतो. आणि त्यानंतर आमचं चहा पाणी वगैरे झालं आणि नाश्ता पण ठेवला होता बरं का, उपमा वगैरे. ते आम्ही खाऊन घेतलो आणि इथे बसलेलं आहे आणि शौर्यचं बघा इथं चाललेलं आहे चुळबुळ चुळबुळ, इथे इकडे एकदा तिकडे एकदा. आणि त्याला माहिती आहे मी इथे व्हिडिओ घेते म्हणून. आणि त्यानं बघा इथे चेहरा कसा केलेला आहे शौर्यने. तर छान अशी पूजा मांडली होती आणि ते खूप छान अशाला फुलांच्या वगैरे ना त्यांनी डेकोरेशन वगैरे केलं आणि पूजा तर ना खूप म्हणजे खूप छान मांडली होती बरं का ब्राह्मणांनी. तर येईपर्यंत ना त्यांची होम हवनची सर्वच पूजा झाली. आम्ही आल्यानंतर इथं दर्शन वगैरे केलं छान असे ना होम हवनची पूजाची. तर छान वाटलं बरं का आल्यानंतर. आणि सगळ्या असे आपण हे आजोळ आहे बरं का माझं तर इथे आम्ही आलेलो आहे. तर हे दुसऱ्या मामाच्या घरी वरतीच एक म्हणजे 2 BHK असं ना घर आहे. तर वरती पण ना दुसऱ्या मामाचं घर आहे, ते पण वास्तुशांती होती. तर इथे पण छान असं ना आम्ही देवाचाही व्हिडिओ वगैरे घेतला. आणि हा आहे किचन, कारण सर्वजण असल्यामुळे मी काय तिथं जास्त शूट केलं नाही बरं का, थोडाच शूट घेतलेला आहे. तर छान असे ना जिन्यावरती ते ना असं फुलांच्या
थोडं छोटे असे डेकोरेशन वगैरे केलं होतं. आणि ते बघा तुम्ही पाहू शकताय, छान इथं आमच्या गप्पा वगैरे रंगल्या होत्या. ही आहेत माझ्या माहेरची माणसं, तिकडचे होते. तर इथे बघा सर्व माझ्या काकी, आजी, आत्या वगैरे सर्वच होत्या, त्यांच्याशी माझ्या गप्पा रंगल्या होत्या. आणि छान वाटलं बरं का सर्वांना भेटून. आणि सगळे खूप दिवसांनी भेटल्यानंतर ना आनंद खूप होत असतो. तर इथे जेवणाची पण तयारी चालू होती, सगळ्यांना जेवायलाही बोलवत होते, पण मी नंतर जेवण करा म्हणून ह्यांच्या इथं मी काकूंशी आणि ताईबरोबर वगैरे ते माझे गप्पा रंगल्या होत्या आणि छान वाटलं. आणि ही आहे माझी बहीण, छोटी बहीण. तर इथे बघा छान असे आम्ही म्हणजे वहिनी पण आलत्या बरं का. वहिनीला घेऊन ना बहीण चालली होती, म्हणजे घरात आत वगैरे दाखवत होती ना. तर इथे आम्ही छान असं ना एकमेकांशी गप्पा वगैरे झाल्या आमच्या. आणि नंतर आम्ही इथे ना त्यांना आहेर वगैरे जे काही करायचं होतं ना मामा मामीला वगैरे केलं. आणि नंतर छान असा ना वाल्मिकीचा फोटो वगैरे दिला आणि फोटो वगैरे काढलो. आणि छान वाटलं बरं का असं मामा मामीला भेटून. नंतर नाही ते ह्या मामांचं चालू होते की शेवरेला दूध ठेवलेलं आहे. नोड्या मारतात शौर्य बाय बघ कसं असते कुरगी रे मामा नोडतार बिड्रे ಎಲ್ಲ हरभर बघून याचा घर फोडतं का रे असं हलवायचं आहे. बघ असं बघ आता मम्मी कशी दिसते तुझ्या घेतं. बघ असं काढायचं. बघ इथं दाखवते मी होतं नाही. बघ हलवायचं नाही. बघ बघ कसं दिसते मम्मी. हाय तशी दिसते ना. आणि इथे ना माझे मामाना थोडेसे त्यांचे चेष्टा मस्करी माझी चालली होती की यूट्यूबवरती अशी तशी बोलते बाय वगैरे त्यांचं चालू होतं. तर असं म्हटलं छान आहे ते आमच्या त्यांनी माझी खूप चेष्टा वगैरे केली असे यूट्यूबवरती बोलता. आणि आमचंही असं फोटो व्हिडिओ वगैरे येणार यूट्यूबवरती म्हणून त्यांनी ना मला खूप चेष्टा मस्करी चालली होती आमची. आणि नंतर इथे गिफ्ट्स वगैरे देऊन आम्ही फोटो वगैरे काढलो. आणि नंतर इथे बघा श्रीषा आली. आणि श्रीषा माझ्याशी ही आहे माझ्या भावाची मुलगी श्रीषा. तर मी श्रीषाला घेऊन बसले होते. वहिनी वगैरे जेवण करत होते ना तोपर्यंत मी इथे श्रीषाला घेऊन बसले होते. आणि खूप छान येते बघा पापड वगैरे खात ती इकडे तिकडे पाहत होती. आणि चला आता खूप छान असं आता दुपारच्या ना 1-1:30 वाजलेल्या होत्या. तर आम्हाला रिटर्न सायंकाळी पण 5 किंवा 5:30च्या दरम्यान जायचं आहे. आणि इथे बघा हे मामांचं चाललेलं आहे नमस्कार करणं. तर इथे आम्ही जेवायला वगैरे बसलो. तर छान असं ना जेवणामध्ये ना बाजरीची भाकरी, चपाती आणि पापड, भजे आणि दही चटणी, गुलाबजामुन आणि भात, डाळीची आमटी, भरलं वांगं वगैरे होतं. छान होतं बरं का. तर जेवण मस्त होतं. आणि इथे बघा हे आमचे दाजी. तर इथे नांदणींचंही मला खूप त्यांनी असं ना चिडवत होते. हे आहे बहीण आणि बहिणीचेच मिस्टर होते बरं का. तर छान वाटलं. आता सगळे आमचे कसं आम्ही 7 बहिणी आहोत. सगळ्यांनी आम्ही बाहेरचं काही रिलेशन आहे आमचं सगळे आतलं ना म्हणजे आतल्यात दिलेलं आहे. आत्याचा मुलगा, मामाचा मुलगा असं सगळ्यांना तिथल्या तिथंच आम्ही 7 बहिणी गेलेलो आहे. तर छान इथे ना त्यांची चेष्टा मस्करी चालली होती. तर इथे बघा आहो आणि सर्व दाजी वगैरे जेवायला बसलेले आहेत. तर इथे मी बहिणीशी ना मोठ्या बहीण पण होती मोठी ताई. तर तिच्यासोबत इथे मी जेवायला बसलेलं आहे. आणि हे ते बघा मामांनी ना श्रावणीला ना घास भरवत होते जामनचा. मी तिथे थोडासा शूट घेतलेला आहे. तर छान बनवलं होतं बरं का जेवण. आणि भरपूर असे लोक होते. तर जेवायलाही बराच म्हणजे गर्दी पडली होती जेवायला. तर म्हटलं आपण नंतरच जेव्यामुळे मी इथे ना नंतरच ना ताईसोबत ना जेवायला बसलेले आहे. तर छान वाटलं बरं का आल्यानंतर. आणि एक आनंद वेगळाच असतो आपण आजोळे आल्यानंतर आपल्याला. मी राहायलाही इथेच होते बरं का लहानपणी. कारण माझं शिक्षण 3-4 वर्ष मी इथंच झालेलं आहे माझं शिक्षण. तर इथे आमचे सर्व भाऊजी दाजी वगैरे सर्व जेवायला बसले होते. तर इथे माझंही जेवण मस्त असं माझंही जेवण चालू होतं बरं का. तर चला म्हटलं इथे सगळे आमचे माझ्या माहेराकडचे बसलेले आहेत आत्या काकी वगैरे जेवायला. तर त्या सगळ्यांना विचारत होते दाजी आणि भाऊजी वगैरे जेवायला काय काय आणू द्या असं तसं त्यांचं आमचं चाललं होत्या गप्पा. तो मी मूट केलेला आहे बरं का आवाज. तर नंतर ना तिथून आम्ही ना मावशीचं घर आहे. तर इथे मावशीचं पण घर जवळच आहे म्हणून आम्ही इथे ना मावशीच्या घरी आलो. आणि आल्यानंतर बघा तिथे ना मावशीने ना सर्वांना ना आत्यांना आणि काकींना सर्वांना इथं चहा पाणी वगैरे बनवलं होतं. आणि त्यांना चहा वगैरे दिला. आणि नंतर येता येता आपल्या इकडे तरी माहितीच आहे की सर्वांना असं येताना ब्लाऊज पीस वगैरे घालणं. तर इथे ना वहिनी सर्वांना ब्लाऊज पीसेस वगैरे घालत होत्या. तर त्यांना नमस्कार पण करत होत्या. आणि व्हिडिओ बनवता
चिकू पाहिले चिकू चिकू काय बारके आहे बारके आता सोड तरी तिना मावशीच्या घराशेजारीच बघा खूप छान असं ना एक फणसाचं झाड होतं. मला खूप आवडलं बरं का. आणि इतकी फणसं लागली होती ना, खूप म्हणजे खूप फणसं लागले होते. आणि मी पहिल्यांदाच बघितले बरं का इतकी अशी आणि जवळून. तर भरपूर असे ना फणस लागले होते. तर खूप म्हणजे खूप छान होते बरं का. आणि नंतर इथे ना आमच्या वहिनी आणि दादासोबत आणि मावशीसोबत आमच्या छान असे गप्पा रंगल्या होत्या. आणि बहिणींना छान अशी गाडी घेतलेली आहे. तर त्या गाडीचीच पूजा इथे चाललेली आहे बरं का. मावशींनी गाडीची पूजा करण्याचं ठरवलं. छान इथे त्यांना आहेर वगैरे करायचा होता. आणि गाडीला बघा इथे ना हार वगैरे घालत होते आणि छान अशी पूजा करत होते. मारुती सुझुकी इर्टिगा ना बहिणीने छान अशी गाडी घेतली होती बरं का. तर बहीणना तिकडं मोरबीगीवरून आलत्या म्हणून नाही ते ना मावशींना पहिल्यांदाच गाडी इकडे घेऊन आलते ना. गेल्या म्हणतच त्यांनी नवीन गाडी घेतली होती म्हणून म्हटलं इथं मावशीने बघा छान अशी ना गाडीची पूजा करण्याचं ठरवलं. आहेर वगैरे घेतलेला आहे आणि हार पण आणला बरं का गाडीला जाऊन. तर इथे छान असं ना दादा इथं पूजा वगैरे करत होता गाडीची. काय खरं नाही त्याला काय कळतंय बा या जरा माग अजय बाप्पा गर्दीत काय खोटा पाय चालवता या माग त्याला माहित आहे कसं आहे काय आहे. तर छान इथे ना दादानी ना गाडीची पूजा पण करून घेतलेली होती. आणि इथे बघा वहिनी ना गाडीला असे साडी वगैरे इकडे अशी पद्धत आहे. प्रत्येक गावाकडची वेगवेगळी पद्धत असते बरं का. तर इथे बघा आहेर वगैरे ठेवला इथं गाडीचे समोर साडी वगैरे ठेवली. आणि नंतर ना आता तरी ही आहेत बहिणीची मुलं प्रणव आणि माऊली. तर यांचीच गाडी आहे. तर इथे आम्ही छान अशी गाडीची सर्वजण पूजा वगैरे केलो. आणि नंतर ना इथे आम्हाला काही फोटो वगैरे ना क्लिक करून घेतलं. कारण एक आठवण असते ना. छान वाटलं बरं का. आणि बहीण पण गेली तिकडे त्यांच्या गावी मोरबीला.
तर आपापले सर्वजण त्यांच्या गावी चाललेले आहेत. तर मी पण निघालेले आहे आपल्या सोलापुरी. तर छान वाटलं बरं का, असं आजोळे आल्यानंतर मावशीकडे मामाकडे सगळ्यांची भेट झाली बरं का, आम्ही सर्वांचीच भेट झाली आणि सगळीकडे थोडा वेळ बसलो आणि आता ना 5:30-6 वाजलेले आहेत. तर चला म्हटलं आता 2 तासामध्ये 2-2.5 तासामध्ये आपल्या सोलापुरी आपण जाऊन पोचतो आणि छान इथे आम्ही आजचा दिवस ना खूप छान वाटला आणि इतका आनंद येत होता ना की सगळ्यांशी भेटून मला खूप म्हणजे खूप छान वाटलं बरं का. आणि तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.